विक्रोळी परिसरामध्ये ईशान्य मुंबईमध्ये ज्या नागरिक समस्या आहेत या अग्रक्रमाने सोडवण्यासाठी सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे, कामाची जाण आहे आणि त्यामुळे लोकांना न्याय देणार अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आली आणि म्हणून असंख्य कार्यकर्ते, असंख्य शाखा प्रमुखासह आमचे नगरसेवक उपेंद्र सावंत माझ्या बाजूला उभे आहेत. आम्ही ज्या पद्धतीनं कंदमुळा नगरला आणि विक्रोळीला जसे उभारी दिली त्याप्रमाणे पुन्हा एकदा कंदमुळा नगरचे जे काही समस्या आहेत, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थानं मी नुसता प्रवेश केलाय, की काय माझ्या स्वार्थासाठी मी प्रवेश केलेला नाहीये, परंतु कुठेतरी लोकांवरती होणारा अन्याय, लोकांना मिळणाऱ्या सुविधा कुठेतरी अपुऱ्या आहेत, पूर्ण होत नाहीयेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी शिवसेनेमध्ये आलेलो आहे. अपशब्द वापरल्यामुळे तुम्हाला कारावास बघावा लागला. एकनाथ शिंदे यांना तुम्ही अपशब्द वापरले होते, त्यामुळे कारावास बघावा लागला आणि आज शिंदे साहेबांबरोबर नाही, खरं ते मोठ्या मनाचे आहेत. शिंदे साहेब मोठ्या मनाचे आहेत आणि जो काही अपशब्द वापरला तो काही जाणून वापरला नव्हता, अनावधानाने आलेला तो शब्द होता. परंतु शिंदे साहेब माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत. ते नगरसेवक व्हायच्या आधी मी नगरसेवक झालो. दिघे साहेबांकडे सतत जाणं होतं आणि त्यांना जवळून पाहिलेलं आहे, म्हणजे कामाची पद्धत पाहिलेली आहे आणि आता तर मुख्यमंत्री ज्यावेळी होते त्यावेळी सुद्धा निर्णय घेण्याची क्षमता धावून एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी धावून जावण्याची जी कार्यपद्धती आहे ती कर त्यांची वाखाणणे जोगाय. कालच आपण बघितलं, तो अपघात झाल्यानंतर तिकडे धावत गेले, लोकांना धीर दिला, आधार दिला. या सगळ्या गोष्टी बघूनच मी आलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये आता त्यांच्याबद्दल कुठलीही भावना नाही, समजलं का. त्यामुळे पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची कशा प्रकारे स्थिती असेल निवडणुकीमध्ये काय आता कसं हे मतदारांवरती अवलंबून आहे. या पद्धतीनं पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर म्हणजे बाळासाहेबांच्या पक्षावर ज्या पद्धतीनं लोक येत आहेत त्यामुळे माझी खात्री आहे की इथे एक चांगली संघटना बांधली जाईल. मुंबई महानगरपालिकेवरचं लक्ष आहे आणि त्यामुळे हा जो पक्ष आहे हा नक्की उभारी घेईल आणि आमच्यासारखा जो कार्यकर्ता पदाधिकाऱ्याला आहे एक संघटनात्मक बांधणी करण्यासाठीच आलेला आहे. नाही, दुखावलंय म्हणजे म्हणण्यापेक्षा कसं आहे, मी एक कार्यकर्ता आहे तळागाळाचा. मी गटप्रमुखापासून ते शाखा प्रमुखापासून ते नगरसेवकापर्यंत मी काम केलेलं आहे. त्या काम करणारं जे मन आहे, काम करणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्याला जर काम करायची संधीच मिळत नसेल तर तो काय करणार. कारण आम्ही लोकांमध्ये असणारे आहोत, आम्ही घरामध्ये बसून राहू शकत नाही आणि कुठेतरी ते करण्यासाठी मी आलेलो आहे. मला लोकांमध्ये जाऊन काम करायचंय, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करायचंय आणि म्हणून आलेलो आहे मी. मला कोणाच्याही काही भावना दुखवण्यामध्ये काही मजा नाहीये, परंतु हे सगळं करत असताना मला सगळ्यांना बरोबर ठेवून जायचं. मोठा फटका हा संजय राऊतांना असं म्हटलं जाते. नाही, आता मी ते सांगणार नाही कारण मी एक माझी महापौर नगराची चांगली माहीत असणारा एक पदाधिकारी आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यावरती जबाबदारी दिली होती, ती मी चांगल्या प्रकारे पार पाडली. एक आमचा त्या शिवसेनेचा एक आमदार आला, एक आमदार पडला, थोडे आम्ही कमी पडलो कुठेतरी आणि त्यामुळे मला तसं काही वाटत नाही की सुनील राऊत आणि संजय राऊतांचं तसं काही मला वाटत नाही. तो एक उद्रेक होता तो कोणालाही वाटलं असतं. आम्ही सुद्धा अनेक अशा गाड्या फोडल्यात, अनेक आंदोलनं केली आहे. तो आमचा उद्रेक होता, त्यामागची भावना काय तशी नव्हती आणि ते आम्ही सगळं क्षम्य करून घेतलेलं आहे. आता मनामध्ये किंतूपर्यंत काही नाहीये. प्रवाहामध्ये आलोय, आता प्रवाहामध्ये राहून काम करायचं. शिंदेकडे मोठी जबाबदारी मिळणार आगामी देतील ना. आता जबाबदारी तर देतील ना, काही नाही काय. मुंबईचा माझी महापौर आहे मी 15 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे, स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. मुंबई महानगरपालिका मी पोळून पाहिलेलो आहे आणि संघटनात बांधणी करण्यामध्ये आम्ही तसे तरबेज आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे माझी खात्री आहे काही ना काही मोठी जबाबदारी माझ्यावरती देतील आणि मी ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडीन. सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, महिला आघाडीला बरोबर घेऊन मी ती पार पाडीन, अशा प्रकारचं माझं ध्येय आहे.
नाही, मुलाने कसं आहे, मुलाची अपेक्षा काही असेल पण त्याने कर्तृत्व निर्माण केलं पाहिजे, लोकांमध्ये रुजलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे. नुसतं बापाने काय करण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून लोकांमध्ये रुजलं पाहिजे. आणि एकदा रुजल्यानंतर ते झाड कोणतरी पाणी घातलं, झाड मोठं होणार. मुलाची अपेक्षा आहे. आमचे नगरसेवक आम्ही गेले 12 वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. भूपेंद्र सावंत 12 वर्ष शाखा प्रमुख होते माझ्या नेतृत्वाखाली. त्यानंतर ओपनचा वॉर्ड आला. मी म्हटलं मला नको बा, तुम्ही उभे राहा. ते नगरसेवक झाले. अनेक लोकांना आपण नगरसेवक बनवलेले. ओके.